श्री मामाजी, सर्व मार्गदर्शक उपस्थित सर्व रामभक्त श्री संत माय बहीण भाऊ यांना अभिवादन करून आपल्या सेवेला कायम होतो. नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद के घर आनंद भयो, नंद के घर आनंद भक्ति देनु घोड़ा दीनो पाल की. भक्ति नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. सगळे म्हणा. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. संग खेळू चला, रंग उधळू चला, संग खेळू चला, रंग उधळू चला. आला आला गताना, आला आला गताना, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गालात नाचू गाऊ, गोड हसू गालात नाचू गाऊ, पैंजण धरधरले, पैंजण धरधरले. जाणा दिसतो गोपी नव्या नवसी सुंदर केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मूर्ती अशी सादरी ओठारी वासरी, उडले सुरा संगती, मूर्ती सादरी ओठारी वासरी, उडले सुरा संगती. कुणी म्हणे गोपाळ, कुणी म्हणा गोपाळ, कानाला लावे किती. कुणी म्हणा गोपाळ, कुणी म्हणा गोपाळ, कानाला लावे किती. रोज घोड्या करून गोपाळे जमी, चांद सकाळी गोपाळ काला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. खेळ असा रंगला ग खेळणारा रंगला, खेळ असा रंगला ग खेळणारा रंगला.
धरती सुंदर झाली दिशा सप्तरंगाचं नाव निराला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा कृष्ण 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 ओम पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण श्री रामचंद्र भगवान की जय हनुमान जी महाराज की जय भागवत महापुराण की जय गोकुळामध्ये आनंदी आनंद साजरा होता सर्व गोपगोपी आनंदात नाचता आहेत भगवंताचं नामचिंतन करतात पण मथुरेमध्ये कंस मोठ्या काळजीत आहे त्या बाईने सांगितलं मी तुझा वैरी जन्माला आलेला आहे तुला मारणारा मला काय मारलं तुझ्या गाडी वधी उपजला मजा तेव्हापासून कंसाची झोप करून कंसाला काही झोप येईना काय होणार आहे काय होणार आहे काय कधी मरण येईल सांगता येईल हो नाही आहे बोलू नका शांत काय मग कंसाने मीटिंग बोलवली सगळे मुख्यमंत्री त्याचे बाई परिस्थिती मंत्री सगळे बोलावले त्यांच्या पुढे मांडणी केली काय बाबा तुमच्या लक्षात आली ही गोष्ट माझा वैरी जन्माला आला पण कुठं आला कुठं आला हे माहिती आला मात्र खरं कोणती बाई खोटं बोलायची कोणती बाई हा आकाशवाणी सांगितलं काय लक्ष करून काय करायचं वा अष्टभुजाची निर्माण झाली तिने सांगितलं काय सांगितलं उपजला की वधी उपजला मजा अरे माझ्या अगोदर तो उत्पन्न झाला मला काय मारतो तेव्हापासून कंसाची तहानही गेली भूकही गेली झोपही गेली घात पडला कधी तो बाबा येईल मारेल काही सांगता येत सर्वांची ही स्थिती आहे कधी तो काळ येईल काही सांगता येत आणि आपण जरी पेटत असलो आपल्याला काही त्याचं स्मरण आठवण नाही आहे मरणाची कार्य नाही आठवण गेले विसरून नेहमी
मरण नेहमी आठवलं पाहिजे. आपलं मरण आपल्या डोळ्यापुढं पाहिजे, म्हणजे आपण देवाचं भजन करत आहोत. मरण नेहमी डोळ्यापुढं ठेवतो. 7 दिवसात मरण कोणाला परिस्थिती आणि आपण काही 18 दिवशी म्हणणार 7 दिवसात आपण सुद्धा 7 दिवसातच म्हणणार. 8 दिवस लक्षात ठेवलं बोला बोला कोण जातं त्याचा नाश करायला. मग एक माबळ नावाचा दैत्य सरकार जा तुला फार मोठा पुरस्कार देईल जा आणि त्याचा नाश करून इतर ठेवून माझी पद्धत वेगळी आहे. माझी पद्धत ही वेगळी आहे. मी वेगळ्या पद्धतीने मी त्याचा नाश करणार. तेव्हा ठीक आहे तुमचा सत्कार केला लक्षात शांत असेल त्याचा सत्कार केला आणि मग त्याला पाठवलं. आणि रेशम काठी होतं लाल काठाचा पंचा घेतला अंगावर अनुभव घातलं शांत राहा. काय तुमच्या लक्षात आलं का? आलं लक्षामध्ये काय जानवं घातलं गळ्यामध्ये कृत्रिम शेंडी लावली एवढी भली मोठी बोलू नका. हातात पंचांग घेतलं आणि निघाला. ओम नमः शिवाय. या देशमुख महाराज की हरिभक्त परम पूजा. महान विद्वान महान भगवत भक्त प्रातस्मरणीय या ठिकाणी देशमुख महाराज आलेले आहेत. तेव्हा एकदा त्यांच्याकरता साजरा निघाले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तेवढ्या पुरतं का होईना पण लोकांना कळलं पाहिजे. ते भटजी फार भाविक दिसतात. ते चाललेलं आहे भजन करत. आता शोधावं कुठं. अंदाज तर आहे गोकुळामध्ये. मग तो सगळीकडे पाहत 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 चालला. पण पुत्रोत्सव एकाच ठिकाणी होता, सर्व ठिकाणी नाही. आणि हो हेच ते ठिकाण दिसतंय बरं का. गेला आतमध्ये. यशोदाबाईने काय या देवा या देवा या देवा या देवा देवा या. बसायला पाठ दिला, टेकायला पाठ दिला, पंचांगाला पाठ दिला, रांगोळी काढली, देव बसले. तुम्हाला स्त्रियांचा स्वभाव एक ठिकाणी जरी पाहिलं तरी ते 17 ठिकाणी पाहणारच. कसं काय बघावं. आमच्या पोराचं जमतच नाही. एका ठिकाणी भावना राहत हो नाही, 17 ठिकाणी जाणारच. आता गर्गाच्या आम्ही एवढं जातक सांगितलं तर याला काही विचारायची गरज नाही, पण स्वभाव आहे.
सांगा ना देवा पोरग कसं आहे. त्याचं काय तर आलो तुमचं पोरग कसं आहे पाहण्यात सांगण्यात. आणि पंचांगाची पानं उलती पालती येत नव्हतं रे. त्याला पंचांग कशाला म्हणतात हे माहिती नाही. काय पंचांग आपल्याला तरी कुठं माहिती नाही. आपल्याला पंचांग सुद्धा म्हणता येत नाही. ज्याच्यामध्ये 5 अंग आहेत त्याला पंचांग म्हणतात. त्याच्यामध्ये वार आहे, त्याच्यामध्ये तिथी आहे, त्याच्यामध्ये योग आहे, त्याच्यामध्ये करण आहे आणि त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे. काय वार तिथी नक्षत्र असे 5 अंग ज्याच्यामध्ये आहेत त्याला म्हणतात पंचांग. लक्षण. मग त्यांनी पंचांगाची पानं उलटी पालटी केली सगळी पहिल्यापासून शेवटपर्यंत, शेवटपासून पुन्हा पहिल्यापर्यंत. कसं काय देवा अवघड आहे म्हणजे फार अवघड आहे. हो म्हणजे अवघड आहे. काही चांगलं जन्माला आलं हो नाही. कसं आहे हो, कसं आहे हो, कसं आहे हो सांगा ना. सांगतो म्हणजे तेच सांगतो तुला, जरा धीर धरा. पोरग कोणत्या नक्षत्रावर जन्माला आलतो. रोहिणी. त्यांनी सांगितलं की हे बापाने याचं तोंड पाहिलं का. म्हणजे पाहिलं पाहिलं पाहिलं. बरं नाही तुम्हाला का बापाला नाही. पोरग बरं नाही हो, पोरग बरं नाही. का बरं. त्याचा मूळ नक्षत्रावर जन्म झालेला. त्याला माहिती नाही कोणतं नक्षत्र. मूळ नक्षत्रावर जन्म झालेला आहे आणि ते सगळ्याच्या मुळावर आहे. ते पोर कसं आहे सगळ्यांच्या मुळावर आहे. तो सगळ्यांचा नाश करील, तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करेल. खरंच देवा, खरंच म्हणजे खोटं सांगतो. पंचांगात सांगितलं तसं म्हणून सांगतो. बरं मग आता काय करायला पाहिजे. काही नाही, एक उपाय आहे. म्हणजे काय उपाय आहे. खोल खड्डा खोदायचा आणि त्याच्यात जिवंत पुरायचं. भगवान म्हटले वा वा देवा फार श्रम घेतले वा. तुम्हाला दक्षिणा द्यायलाच पाहिजे. भगवान म्हणतात पण विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. दक्षिणा द्यायला सुरुवात झाली. पंचांग तुटले जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे. महाराज म्हणतात काय फजिती केस. मागचा पाठ मागून धडाधड, पुढचा पाठ पुढून. आणि भगवंताने आज्ञा दिली जेवढ्या जड वस्तू आहेत ते भांडी असतील काय असतील ते सगळे येऊन त्याला दक्षिणा द्यायची. धडाधड धडाधड असा मारायचा, असा मारायचा. बाजा आडव्या आल्या. काय जड वस्तू सगळ्या पाठेवर वंटे सगळ्यांनी येऊन त्याला धुतला. असा धुतला, असा धुतला. पण ब्राह्मण म्हटलं म्हणून जिवंत ठेवलं. ब्राह्मण म्हटलं म्हणून जिवंत. जे का पृथ्वी तळीचे देव, जे तपो अवतार सावयव, दैवाशी दैव उदयले जेणे माऊली म्हणतात. ब्राह्मण म्हणून जिवंत ठेवलं, नाहीतर तिथंच त्याचा खत्म केला असता. आणि काय विचारता. असा भेटला, असा धुतला, असा धुतला की तो तिथूनच त्याने सुरुवात केली. कशाला. DDT पावडरचे फवारे मारायला. कळलं का तुम्हाला. तिथून जे फवारे मारत गेला ते मथुरेला कंसाच्या दारामध्ये राजवाड्याच्या पडला जाईल. बेशुद्ध पडला. कंस वाट पाहत होता. देव अजून आले नाही. आले म्हणले मग कुठं आहेत ते म्हणजे पालथे पडलेत दारात. काय पालथे पडले. हो. मग त्याला इकडे बोलवणं नाही म्हणले. ते शुद्धीवर हो नाही आहे. त्यांचं अंग सर्व
झोडल्यामुळे लाल झालेला. काय कंस उठून आला, त्याने पाहिलं देवा, आता कशाचा देवा म्हटलं आणि कशाचं काय आहे. कंसा, तू जर शहाणा असतील तर त्याच्या नादी लागू नको, लक्षात ठेव. नाही तर तुला तो जिवंतच मारत असतात, मेल्यावर नाही मरत, जिवंतच मरत असतात. तुला जिवंत मारील तो, लक्षात ठेव. तुला ठेवणार. कंस काय ऐकत होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा मीटिंग बोलावली. म्हणले महाबळ गेला का? महाराज लिहितात अभंग. कपट्या महाबळ भटा दिले पिढेदान, सोशली पुतना विषे पाजिता स्तन, उपटिले विमलार्जुन. काय दारात लावलेली विमलार्जुन होते 2 झाडं. ते भगवंतानी कमी सांगणार कसं उपटले ते. काय तेव्हा अशा प्रकारे भगवंताने कपट्या माबळ भटात दिले पिढे दान, सोशली पुतना विषे पाजिताची स्तन. काय आणि दारी उपटिले विमलार्जुन. असं म्हटलं आहे. भक्षुणी मृत्तिका वदनी दाविली भुवनी हो, ऐशा गवळणीच्या बोलती परस्परी. असं तुकोबारायचं वचन आहे. त्याला अशा काही दक्षिणा दिली की त्याला जन्मभर त्याची आठवण राहील. पुन्हा मीटिंग बोललं. काय करावं? काय आमचा शत्रू जन्माला आलेला आहे, पण त्याला जो कोणी मारील त्याला अर्ध राज्य बक्षीस देईल. अर्ध राज्य बक्षीस देईल. मग त्या बाई उठल्या, मंत्री होते त्या उठल्या. त्यांनी सांगितलं कंसा काळजी करू नको असतो, मी त्याचा मुर्दा पाडूनच येईल, चिंता करू नको. म्हणला अर्ध राज्य आताच लिहून घ्या. नाही म्हटले आल्यावर बघू. काय म्हटली ती? आल्यावर पाहू. आता ही बाई कोण होती तुम्हाला कल्पना आहे? त्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला, तुमच्या लक्षात नसेल ती बाई कोण होती. ज्यावेळी भगवान वामनाचं रूप घेऊन गेले, वामन अवतार जेव्हा धारण केला भगवंताने, बटू रूप लहान छोटं फार सुंदर, त्यावेळी त्या कोणाच्या दारात गेले होते? बळीच्या. त्या बळीची मुलगी होती चंद्रप्रभा. तिचं नाव काय होतं? चंद्रप्रभा नाही, चंद्रप्रभा. तिचं नाव काय होतं? चंद्रप्रभा. चंद्रप्रभा. तेव्हा त्या चंद्रप्रभेनं भगवंताला पाहिलं आणि तिला वात्सल्य भाव निर्माण झाला. वात्सल्य भाव. याला स्तनपान करावं भगवंताने सांगितलं. आता घाई करू नका, पुढच्या अवतार मी स्तनपान जरूर करेन. ठरलं. पण यांनी काय केलं? या बाबांनी त्याचं सगळं घेतलं, त्याच्या मस्तकावर पाय दिला, त्याला पातळात घातलं. मग हिला राग आला की माझ्या बापाचं सर्वच घेतलं आणि मस्तकावर पाय देऊन त्याला पातळात घातलं. त्याला तिला राग आला तर दुधाच्या ऐवजी त्याला विष पाजून मारी दिली. कळलं काय केलं? विष पाजून मारी द्या असा भाव त्या निर्माण झाला. तीही पुतना आहे. ती चंद्रप्रभा कोण आहे? पुतना. म्हणून अगोदर दूध आणि मग विष. पण अगोदर मातृभाव निर्माण झाला होता. अगोदर दूध प्राशनाची इच्छा झाली होती, नंतर विष पाजून मारावं, नंतर विष.
अशा प्रकारे या बाईसाहेब निघालं पण आता काय रूप घेतलं त्याने सांगू तुम्हाला. की तशी बाईच नाही कुठे त्या गोकुळामध्ये मथुरेमध्ये इतकं सुंदर रूप धारण केलं. राक्षसीच आहे ती. सुंदर रूप धारण केलं. काय तिचे कपडे, काय अलंकार. आता साडी म्हणू की पंजाबी ड्रेस काही तुम्ही म्हणाल. पुन्हा बापकट केली होती. अलीकडे हिची असती बापकट आणि त्याची असती आयकट. मोठी मजाच असते लक्षात ठेवा. हिची बापकट आणि त्याची आयकट. दोघं जर तिकडून आले तर ओळखूच येत नाही. कारण दोघाला टी शर्ट सारखेच, दोघाला पॅन्टी सारख्याच, दोघांचे केस सारखेच. तिच्या कपाळाला कुंकवाचा पत्ता हो नाही, पायात जोडवे नाही, हातात बांगडी नाही, मंगळसूत्राचा पत्ता हो नाही. लक्षात ठेवा. तिकडून आले आपल्याला वाटतं हे दोघं जण कोण आले काय, पण दोघं जण नसतात. ती आणि तो असतो. कळलं का तुम्हाला? तेव्हा आता तिनं काय केलं होतं, ती साडी घालून गेली ती, पण भारी साडी होती 1 लाखाची. आपलं काय घ्यायचे, उत्तम हिऱ्या रत्नाचे दागिने होते तिच्या अंगावर. काय चमकत होत नाही का ताईचं साडी प्रमाण असं चम 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 चम. पण ते हे ओरिजिनल नाही आहे. पूर्वी होतं. पूर्वी जे साडीला काठ यायचे त्याला सोनं निघायचं. सोनं आता कशाचं सोनं आलं काय. तेव्हा आता सगळं माणसंही बनावट आणि सगळे कपडेही बनावट झाला. अशा प्रकारे हातात सुटकेस आहे, बगलात धोकटी, काय म्हणतो पर्स, पर्स धोकटेच आहे. आणि ते मोठ्या थाटात पण पाहत कंसाने सांगितलं होतं तेवढ्या 10 दिवसाच्या पिरियडमध्ये जी मुलं जन्माला आले ती ठेवायची नाही, मारायचीच. मग ती मारीतच आली होती. आता कुठं शोधावं ते पुत्र उत्सव, झिरमळ्या, मंडप, ते काय सगळं थाट इथंच आहे. म्हटलं गेले की तिनं दाराला थाप दिली. यशोदेला वाटलं यशोदे इकडे हात मारलं कोण, कोणतरी माझ्यापेक्षा मोठंच असायला पाहिजे. तेव्हा एकेरी हात मारतो. यशोदाबाई धावत पाहिलं. वा मी ओळखलं नाही. काय वेळी आहेस तू, तुझ्या डोळ्यावर कशाची धुंद आहे कोणाच तर. अगं मी तुझी बहीण ना, थोरली, माझी मोठी बहीण. आतापर्यंत कुठं होता? अगं म्हणजे तुला दिलं खामगावला आणि मला दिलं रांजणगावला. त्यामुळे आणि माझा नवरा असा खाटीक, मला कुठे जाऊच देत नव्हता. आता याकडनं खपला तो. आणि मग मी आले तुला भेटायला. मी असं टीव्हीला पाहिलं तुला कोरडे झाले म्हणून. तेव्हा मग बघ ना सुटकेस वगैरे बारशाला जातात, नामकरण विधी करायला जातात. फार नेलं तर काय नेतात, स्टीलची वाटी चमची. तिने सगळे हिऱ्या रत्नाचे सोन्याचे दागिने. तिला वाटलं खरंच शक्की बहीण, त्याच्याशिवाय एवढं कोण आणते. या बसा. आता पूर्वीची पद्धत होती, तुम्हाला नसेल माहिती, की आता कसं तुम्हाला कशीच माहिती. आल्याबरोबर रांजणापाशी बसायचं. पूर्वी रांजण होतं, पूर्वी दारात, तिथं बसायचं. रांजणातलं पायावर पाणी घ्यायचं. अगोदर मागं बघायचं. आता कशाचं मागं, असं कशाचं पुढं. शिजर होते, कशाचं मागं कशाचं पुढं, कशाचं कुठं बसायचं आणि कुठंचं उठं असं आलं झालं. अशा प्रकारे तिला वाटलेलं काही मागं बघितलं नाही, पाय धुतलं नाही, काहीच नाही. या बसा. बसायला टाकलं.
म्हणजे तुला पोरगं झालं म्हणे. हो झाले ना म्हणे. झालं ना. म्हातारपणी झाले एक रत्न विपाई. म्हातारपणी नवस सायास करून करून कसं तरी पोरगं झालं. कुठे आहे ग? झोपले तिथे. बसा मी चहा करून आणते. यशोदा गेली चहा करायला. त्या होता का पण मला माहीत नाही. सवय ना आत्ताची म्हणून सांगतो तुम्हाला. काय ती गेली चहा करायला. या बाबाने आरोग्य ठोकली. त्याला वाटतं मी काही झोपायला आलो काय. अगं बाया म्हणजे पोरग तर जागाच आहे आणि काय खोटा रडी आहे म्हणजे झोपले. ती उठली की लगेच पाळण्याजवळ गेली. काय ते रूप. त्या रूपाला पाहिल्यावर क्षणभर तिला काहीच आठवलं. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. नाकडून देई सुख दुःख तहान हरपली भूक. थोडा वेळ का होईना हो तिला फूल पडले. मी कुठे आले कशाला आले हे तिला काहीच कळलं. भगवंताचं सुंदर रूप आहे की त्या रूपाबद्दल वर्णन करता येणार. राजसकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची होती रुळे माळ कंठी वैजयंती. अशा प्रकारे ते भगवान. म्हणून तर लक्ष्मीबाईंनी सांगितलं मला तुमच्या सेवेला अर्ध सेवा द्या. ते म्हणजे जागा नाही कुठं राहायला म्हणजे पायापाशी द्या. पायापाशी आहे मग लक्ष्मी पायाची दाशी द्या. तेव्हा अशा प्रकारे लक्ष्मी किती सुंदर आणि तिच्याही पेक्षा भगवान किती सुंदर. ते पाहता क्षणीच थोडा वेळ मुक्त आहे. काय रूप आहे. आणि हो आपण काही रूप पाहायला आलो नाही. आपलं कार्य करायचे तिला आठवण झाली आणि मग तिनं त्याला उचलून घेतली. उचलून घेतल्यानंतर त्या कुठे 72 साली जन्माला आलं का काय कोण असते त्याने हाताने चोळीवर आपण मारलं म्हणायलाच ना. त्याने अशा प्रकारे लगेच स्तनपान करायलाही सुरुवात केली. भगवंत आहे. मग अगोदर जे थोडं दूध होतं तेही प्राशन केलं. नंतर जे विष होतं तेही प्राशन केलं. मग काही थोडं रक्त होतं तेही प्राशन केलं. जखड लागली अशी प्राणासह तिला पिऊ. प्राणासकट पियाला पुतन येते. काय प्राणासह माऊली म्हणतात. प्राणासह तिला पिऊन पण ते धूळ पडलं. लक्षात ठेवा 6 किलोमीटर. किती पडलं. दांडगीच्या दांडगीची ते रूप गेला आता. तर राक्षसनी ते मोठं पडलं आणि ते कंबशी घेऊन आली यशोदा. असं करते कंबशी खाली पडली. बोलता येईना. धावा म्हणता येईना. धावा 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 धावा. लोक जमा झाले. काय पडतात ते म्हणले कृष्ण तो वरती तो काळा काही पाहिजे वरती शिडी लावा लागेल. एवढं मोठं तर ते धूळ पडलं होतं. मग लोकांनी शिडी आणली. शिडी लावली आणि मग भगवंताला खाली काढले. आणि अशा प्रकारे माताईला कसं न्यायचं दहन करायला. मग कुऱ्हाडी आणल्या. वर्णन येतं सांगतो. मग ते तुकडे केले तुकडे आणि ते गावाच्या बाहेर नेले आणि 2-4 मैल तिची चिता रचली आणि फुकून दिले. काडी लावली. कसा सुगंध सुटला होता. प्रेत जळाल्यावर सुगंध येत असतो नाही. असा सुगंध सुटला. का जिथं भगवंताने
तिला स्पर्श केलेला आहे. तसं तो जो घाण नाशिवंत होतं सर्व ते नष्ट झालं. मायावी स्वरूप संपलं सगळं. कारण ती मायावी होती, लक्षात ठेवा. ते सगळं संपून गेलं आणि तिचा देह दिव्य आणि म्हणून तिच्या अंगातून सुगंध सुटला. कंस वाट पाहत होता, आत्ता मारून येईल, नंतर मारून येईल. काय कागद सगळा तयार केला होता अर्ध राज्याचा, आणि कंस वाट पाहत होता. मोठा पुरस्कार द्यायचा तिला, मोठा हार आणून ठेवला होता. तिला घालायला पुरस्कार द्यायचा. ते लगेच बातमी आली. म्हणले महाराज, म्हणले का? पुतना यद गत्वानी वर्तन्ते तद्धाम परमं मम. पुतनाबाई गेल्या. कंसाला फार दुःख. एक मंत्री पद गेलंच. एक बाई होती मंत्री, ती गेली. कंसाला खूप धाक पडला. दुसऱ्या दिवशी पुन्हा मीटिंग बोलवली. विचारलं आता काय करायचं? शत्रू तर काही मिळालंच नाही. मग एक राक्षस उभा राहील. त्याचं नाव होतं तृणावर्त. त्याचं काय नाव? तृणावर्त. तो तृणावर्त एकदा काय झालं, दुर्वास महाराज येत होते. दुर्वास महाराज आणि हा राक्षस चालला होता रस्त्याने. काय अगोदर तो कोणताही देवता असेल एखादी, आणि तो रस्त्याने चालला होता. तिकडून दुर्वास आले, पण त्या दुर्वासांचा यांनी आदर केला नाही, उलट अवमान केला. म्हणून दुर्वासाने त्याला शाप दिला की तृणावर्त राक्षस होशील, पण तुझं शरीर दिसणार नाही, तू वायू रूप असते. मग तो तृणावर्त आला आणि आल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम. 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 ओम नमः. तृणावर्त गेला. तो दिसत नव्हता, वायुरूप होता. त्याने जाऊन भगवंताला उचललं आणि वरती नेलं वावटळीच्या रूपामध्ये. आणि असा गरगरा फिरवला त्याला, त्या बाळाला. पण ते बाळ, ते काय बाळ आहे सर्वांचा काळ. त्याने बाकीच्याला दिसत नसेल, पण भगवंताला तो दिसत होता. भगवंताने त्याचं नरडच दाबलं आणि त्याला खलास केलं. तृणावर्त संपला. भगवान खाली पडले आणि मग यशोदेने त्याला उचलून आणलं. वाळवटीत गेलो होतो, बोललो त्याला बरं वाचलं. मग त्याला आणलं घरी, नाव घातलं, त्याची दृष्ट काढली, तुकडा वाळून टाकला. काही कमी दिन झाले तर काय लेकराला पण असतो. आणि झालं अशा प्रकारे कळलं कंसाला. तृणावर्त गेला. मग दुसरा आलाय, दुसरा आला. त्याचं नाव होतं शक्टासूर. त्याचं नाव काय होतं? शक्टासूर होतं. तो आला. आता इकडे पुत्रोत्सव चालू आहे गोकुळामध्ये. यांचं इकडं पंक्ती चालू आहे, रोज अन्नदानाच्या स्वयंपाक चालू आहे. यशोदाबाई स्वयंपाकाला गुंतलेली आहे आणि त्याला गाड्याला झोळी बांधली आणि त्या झोळीत त्याला झोपवलं. बाळा
आणि या सत्तासुराने येऊन त्या गाड्यामध्ये प्रवेश केला आणि आता याला मारायचं त्या गाड्याच्या रूपामध्ये. ते भगवंतानी पाहिलं त्याला, अरे हो तू आलास काय, तुझा नंबर आलाय, तुला सुद्धा त्यांच्याकडे पाठवायलाच. भगवान लहान होते जुळीमध्ये काय, तेव्हा कोणी म्हणतं काय खाली झोपवलो. भगवंताने लाथ मारली त्या गाड्याला. तो गाडा फिरत 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 जाऊन कुठं आपटला आणि तो मुर्दा मेला. कोण? तो शक्तासूर. अशा प्रकारे भगवंतानी काग बगरिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी दुरावी. मग हे बालपणात सर्व कागासूर. कागासूर म्हणजे कावळ्याचं रूप घेणारा एका राक्षस. तो कावळा होऊन आला आणि मोठं चोच वाचली त्यांनी आणि भगवंताला त्या जबड्यामध्ये घेतलं. भगवंताला जबड्यात घेतला, आसरा आग झाली, नरड्या ठिकाणी उकळून टाकलं आणि त्या कागासुराला फाडलं भगवंताने, त्याचा नाश केला. मग बगासूर आला. बगासूर म्हणजे बगळा. बगळ्याचं रूप घेऊन एक दैत्य आला. काग बगरिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी गिरशिली. मग बगासूर आला, मोठा बगळा, आणि त्यांनी एक चूर खाली लावली, एक चूर तशी वर केलेली आहे. मुलांना वाटलं काहीतरी खेळायची जागा आहे बगीच्याची. सगळी मुलं आतमध्ये गेली. त्या बगासुराच्या तोंडामध्ये भगवानही गेले आणि त्यांनी चोच बंद केली. बंद केल्यानंतर त्याला सुद्धा असा भयानक भडका झाला आगीचा आणि भगवंताने त्याचा नाश केला. आगासूर, बगासूर, रिटासूर. रिटे माहिती तुम्हाला? रिटे, त्या रिटासूर त्या रिट्याच्या रूपात होतं. त्या रिट्याची माळ भगवंताच्या गळ्यात घातली. भगवंताने ढेकणासारखी ते रिटे रगडून टाकले आणि त्याचा नाश. गोपाल कृष्ण. अशा प्रकारे बालपणामध्ये भगवंतानी अनेक दैत्यांचा नाश केला. आता भगवान रांगू लागले अंगणी, हरिहा रांगू लागला अंगणी. भगवान अशा प्रकारे रांगायला लागले आणि मग रांगता रांगता भगवान लीला करू लागले. काय? रांगू लागले अंगणी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. रांगू लागला अंगणी,
रांगू लागला अंगणी, माथा जावळाची वेणी, माथा जावळाची वेणी, रांगू लागला अंगणी. भगवानाच्या प्रकारे रांगू लागला. आणि रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी धरती डोवळणी. काय भगवान रांगू लागले. रांगता रांगता लोणी सुरू लागली. रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी धरती डोवळणी. कृष्ण आळवा आळवा, परतुनी माते धावा, कृष्ण आळवा. भगवान अशा प्रकारे रांगत असताना लोण्याची चोरी करू लागली. आणि चोरी करत असताना काही गवळणी आल्या. कोर काही नीट राहत नाही, रांगता रांगता चोरी करते. मग काय करायचं? तो घरातही नीट राहत नाही. बांधा उखळ आला, याला बांधा उखळ आला, नंदा चकोर याला बांधा उखळ आला. म्हणजे याला उखळाला बांधून टाक. म्हणजे काय केलं? हा खोडा चोऱ्या करणार नाही. यशोदाबाईनं उखळाला बांधलं. उखळ म्हणजे पूर्वी कोकणात पाहते अशी लाकडी उखळ आहे. आणि ते ओबेन साडी कपडा चालले तुमच्या उखळाला बांधलं. बांधल्यानंतर ती गेली आतमध्ये कामाला. त्याने ते उखळ ओढत 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 नेलं. दारामध्ये 2 झाडं होती. ते होते नल कुबर. कुबेराची ते 2 मुलं नल कुबर. एकदा काय झालं, ते सरोवरामध्ये नग्न स्नान करत होते. त्यांच्याबरोबर अप्सरा पण होत्या. आणि नारदांची स्वारी चालली होती. पण नारदाला पाहिल्यावर त्या अप्सरा लाजल्या. त्याने आपल्या अंगावर वस्त्र घेतले. पण हे काही लाजले नाही. तेव्हा नारदाने शाप दिला, तुम्ही दोघेही झाडं होऊन पडा. आणि 10,000 वर्षांनी भगवान अवतार घेतील आणि भगवंताच्या स्पर्शाने तुमचा उद्धार. अशा नारदाने शाप दोन्ही दिले. आणि ते तात्काळ झाडं होऊन पडली. ती 2 झाडं नलकुबर. मग त्यांच्या उद्धाराचं वेळ आली. मग भगवान ते उखळ ओढत 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 त्या दोन्ही झाडातून बारपलीकडे गेले. आणि ते उखळ आडवं गुंतलं त्या 2 झाडा. पुष्कळ ओढलं पण ते काही निघायला तयार नाही. मग भगवान परत आले. पुढे गेले, परत फिरले रांगत रांगतच. आणि त्यांनी त्या 2 झाडावर हात दिले. हात दिल्याबरोबर भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर त्यातून 2 दिव्य पुरुष निर्माण. त्यांनी भगवंताला नमस्कार केला. प्रभू, आज तुमच्या स्पर्शामुळे आमचा उद्धार झाला. आम्ही 2 कुबेराची मुलं आहोत. नर आणि कुबेर. अशा प्रकारे भगवंताने त्यांचा उद्धार केला. यशोदा बाहेर पोरगीच नाही. कुठं गेलं कुठं गेलं कुठं गेलं काय प्रकार आहे म्हणून पाहायला गेली तर त्या झाडाच्या आड होते. आणि उकड अडकलेलं आणि ते ओढते. तिला म्हटलं बरं झालं महिल्याकडलं काही झालं नाही. काय झालं कुठं लागलेलं काय. धावत धावत गेली. लोकाला हाका मारल्या. लोक आले आणि त्या झाडातून बाजूला काढले. त्या कुठं पाहिलं फ्रॅक्चर बिक्चर झाले का काय. लगेच डॉक्टरला बोलावलं. बघावं काय फ्रॅक्चर झाले का त्याला. ते म्हणजे काही झालं नाही. पूर्ण सुरक्षित आहे. अशा प्रकारे म्हणून तुम्हाला मला सांगितलं होतं की सोसली पुतना काय विषयी पाहिलं असेल. उखळी बांधिता उपटिले विमला आहे. बक्षय मृत्तिका वदनी दाविली भुवनी हो. सांगत असताना एकदा काय झालं. भगवंतांनी माती खाल्ली. माती पोरं आले.
यशोदा मैया कृष्ण माती खातोय. आता लेकरांनी माती खाऊ नये म्हणून स्त्रियांना कॅल्शियमचं इंजेक्शन दिलं जातं. म्हणजे पुढे माती खात कोण नाही येत. नाही तर आई माती खायची, काटे माती खायची, असा प्रकार होतो. तिला डोळे जावं तर स्पेशल दुकानात मिळते माती. अशा प्रकारे काय काय सांगत होते मी. भगवंताने माती खाली पोरं सांगू लागली. आली काठी माती खाणं चांगलं. कोणाला रोग होतो पोरं दगावल्या जातात. आली काठी कृष्णा नका नाही तू माती खाली. नाही नाही मी माती नाही खाली, मला मारू नको. आई नको ग, आई नको ग, नाही नाही पाहिली माती, पाहिली माती. आई मला मारू नको, मी माती पाहिली सुद्धा. ही पोरं सांगतात लबाड आहेत का? अगं आई पोरं एक नंबरचे लबाड. दही दुधाचं चोरून आवाज चालत नाही माझं ताकद नसल्यामुळे. दही दुध चोरून पासून दे सर्वांना ऐसे मज सांगतात, ते न ऐकले म्हणून मजवरी रुसले सांगत. अगं हे म्हणतात ना तुझ्या घरचं दही दूध आणून दे, आणि ते न ऐकल्यामुळे माझी चाळी सांगतात माती खाली. मी नाही खाली. आई मला मारू नको, आई मज मारू नको. एवढं दादा आई खरंच यांनी माती खाल्ली. जाऊ दे पोरं खोटं बोलतात. पण बळीरामही जो भेटला तोही माझा पक्षपाती. आता भावबंद ना बळीराम सांगते ना. बळीराम काय साधा माणूस आहे, तो भावबंद आहे माझा, तो खोटं सांगणारच. बळीरामही तो भेटला तोही माझा पक्षपाती. आई नको ग, नाही खाल्लं मी माती. वारे वा पोरं खोटे. बळीराम उघडला तोंड काठी उघड. अशा प्रकारे मृद बोलोन हरिने झाक येली नेत्रपाती. भगवंताने डोळे झाकले आणि 14 भुवने दाखवली यशोदेशी वदनाप्रती. आणि उघड तोंड, ते तोंड उघडलं भगवंताने. 14 ब्रह्मांड त्या तोंडामध्ये दिसले. सगळे ब्रह्मांड. यशोदाबाई झाकून पडली. भगवंताला वाटलं हिला जर हे कळलं तर आपला पंचनामा पुढचा अवतार कार्य करता येणार. पुन्हा तिच्यावर माया टाकली आणि यशोदा सावध. अगं बाई माझं लेकरू काय तुला काय झालं बाबा? म्हणजे काही नाही, तुम्हाला मारत होती काठी घेऊन. कशामुळं? ती दिसून माया आहे ना. म्हणजे माती खाल्ली म्हणून आई मी माती खाल्ली मग नाही. अशा प्रकारे भगवान अनंत प्रकारच्या खोड्या करू. तेव्हा रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी धरीती गवळणी. काय येती गवळणी, देती गाराणी, यशोदे साधणी. कृष्ण आळवा आळवा, परतुनी माती दावा, कृष्ण आळवा. अशा प्रकारे रांगत असताना भगवान नाना प्रकारच्या खोड्या करू लागले. नंतर पुढे भगवान थोडे मोठे झाले आणि मग मात्र त्यांनी अशा प्रकारे आपला ग्रुपच ठरवला. ग्रुप. आणि मग सगळे पोरं बोलवायचे. काय तुमचे चेहरे असे काय झाले? ते म्हणले काय सांगू तुला, आमच्या ज्या आया आहेत ना, आयाचे अर्थ तो बरेच आहेत, मी सांगत नाही तुम्हाला. त्या दही दूध, लोणी, तूप मथुरेला घेऊन जातात आणि आम्हाला ताकाचं पाणी देतात. त्याच्यामुळं तर आमची परिस्थिती
अशी झालेली आहे. त्याला काही हरकत नाही. उद्यापासून आपण चोरी करायला जायची, पण सगळ्यांनी अगदी बरोबर 12 वाजता हजर व्हायचे. त्या 12 वाजता, कारण 12 वाजता हे लोक सगळे खाऊन पिऊन झोपून जातात. तेव्हा तो 12 वाजता आपल्याला पुष्कळ कामं करायची आहे, अजून पुष्कळ दैत्याचा वध करायचा आहे. आपलं मेन काम आहे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. हे सर्व गोप गोपिका कोण होते? हे सगळे देव होते आणि देवाने भगवंताबरोबर अवतार घेतले होते. आता तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताच्या बरोबरच असतो. प्रत्येक अवताराने जे जे झाले अवतार तुका त्यांची बरोबर. जेवढे आजपर्यंत चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी ते जनी. 4 युग कृतयुगामध्ये भगवंताने अवतार घेतला, त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांच्या बरोबर होतो. कृतयुगामध्ये किती अवतार झाले? कृतयुगामध्ये 5 अवतार झाले. पहिला अवतार झाला मत्स्य, दुसरा अवतार झाला वराह, तिसरा अवतार झाला मत्स्य कच्छ वराह कासवाचा अवतार. कधी घेतला होता? समुद्र मंथनाच्या वेळी. नंतर कोणता घेतला? वराह अवतार. वराह अवतार कशाकरता घेतला होता? हिरण्याक्षाच्या अवतार. वराह अवतार पृथ्वी पाताळामध्ये गेली होती. भगवंतानी वराह अवतार कसा घेतला? पुन्हा पोटी जन्म झाला. माहिती ना तुम्हाला? कुणाच्या पोटी जन्म झाला वराहाचा? नाही लक्षात. ब्रह्मदेवाला शिंक आली आणि त्या शिंकीतून ते पिल्लू पडलं होतं आणि ते एका क्षणात असं मोठं झालं. ते वराह भगवान. काय? वराह भगवान की. आणि मग ते वराह भगवान पातळामध्ये गेले. तेव्हा हे जय विजयाला शाप झाला होता सनत कुमारांचा, आणि ते 2 जण. जय विजयाला शाप झाला, सनत कुमारांचा शाप. तेव्हा हे राक्षस होते 3 जन्म. हे पहिल्या जन्मातले हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष. हिरण्याक्ष मोठा बलवान होता. तो कोणालाही माझ्याबरोबर युद्ध करा, लढाई करा, कुस्ती खेळा असं म्हणायचं. आणि त्यावेळी भगवान प्रसादाला पृथ्वी गेली होती, त्या आणण्याकरता गेली होती. तिथं घेतला होता वराह अवतार. सगळं तुम्हाला सांगितलं नाही आता पुन्हा. आणि मग तो बाहेर आला आणि वराहाचा त्यांचा युद्ध झालं. आणि मग त्या वराह अवतारामध्ये त्या हिरण्याक्षाचा वध भगवंतांनी केला. पुढे हिरण्यकश्यपू. 5 अवतार काय झाले ते सांगतो तुम्हाला. मग ते हिरण्यकश्यपू नरसिंहाचा अवतार आणि परशुराम. असे किती अवतार झाले? 5 अवतार कृतयुगामध्ये. त्रेतायुगामध्ये राम अवतार, द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार आणि कलियुगामध्ये विठेवरचा उभा पांडुरंग. असे भगवंताचे अवतार आहेत. आणि त्या सगळ्या अवताराचं चरित्र या श्रीमद भागवतामध्ये आहे. तेव्हा मी तुम्हाला कशाला सांगितलं? हे कशाला सांगितलं? सगळं गेलं. हे अवतार तुम्हाला कशाला सांगितलं? कशा करता? सगळ्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा 8वा अवतार आहे. आणि या 8व्या अवताराच्या लीला आपण पाहतो. आणि या लीला आपल्याला 4 दिवस राहिले. त्या 4 दिवसात ओळखायचे आहे. तेव्हा तो राहिलेला भाग झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला सेवेचा भाग आहे तो आपण
उद्या पाहू. आपण बहुसंख्येने इथं आहात त्याबद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान जय हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 हरे राम 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 सीता 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 राम राम राम